नमस्कार, मी श्रद्धा शिर्के. मराठी लोकवार्ता या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांची माणगाव तालुक्यातील निवी या स्वप्नातील गावाला भेट, याचाच आढावा घेतलाय माणगाव येथील आमचे प्रतिनिधी राम भोसतेकर यांनी. रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी नुकतीच माणगाव तालुक्यातील निवी या स्वप्नातील गावाला भेट दिली आणि स्वदेश फाउंडेशन तर्फे गावांमध्ये सुरू असणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती सुद्धा घेतली आहे. रॉनी स्क्रूवाला व जरीना स्क्रूवाला यांच्या स्वदेश फाउंडेशनच्या वतीनं रायगड जिल्ह्यामधील माणगाव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर आणि सुधागड तालुक्यामध्ये ग्रामीण सक्षमीकरणाचं काम गाव विकास समिती सहकार्यातून सुरू आहे. रायगड जिल्ह्यामध्ये सध्या 700 गावांमध्ये स्वच्छ, सुंदर, सक्षम, आत्मनिर्भर या विषयांवर आधारित स्वप्नातील गावं स्वदेश फाउंडेशनच्या आणि शासनाच्या सहकार्यातून बनत आहेत. आतापर्यंत 100 गावं स्वप्नातील गावं म्हणून घोषित केलेली आहेत. गाव भेटीच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी किशन जावळे आणि प्रांताधिकारी डॉक्टर संदीपान सानप, नायब तहसीलदार अरविंद घेबुड, गटविकास अधिकारी संदीप जठार आणि उपसंचालक तुषार इनामदार, प्रसाद पाटील यांचं स्वागत. गाव विकास समिती, महिला वर्ग तर शाळकरी मुलामुलींनी लेझिमच्या तालावर केलं. यावेळी गावातील अंगणवाडी, सौर ऊर्जा प्रकल्प, बकरी पालन शेतकरी, दुग्ध व्यवसाय शेतकरी, मोतीबिंदू उपचार केलेल्या लोकांशी तसेच आरोग्य मित्र, ज्ञानमित्र, पशुमित्र, शेतकरी कंपनी संचालक, बँक सखी यांच्याशी जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा केली. गावातील वाचनालयाला भेट सुद्धा दिली आणि शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांशी संवाद सुद्धा साधला. पूर्वी निवी गावामध्ये 2 शेतकरी शेळीपालन करीत होते. आता 14 शेतकरी शेळीपालन करतायत. पूर्वी 3 शेतकरी दुग्ध व्यवसाय करत होते. आता त्यांची संख्या 7 शेतकरी आहेत. तर दुबार पीक 2 शेतकरी घेत होते आणि आता 34 शेतकरी दुबार पीक घेत आहेत. हे पाहून जिल्हाधिकाऱ्यांना आनंद तर झालाच आणि शेतकऱ्यांचं त्यांनी कौतुक सुद्धा केलं. अशाच काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी फॉलो, सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका मराठी लोकवार्ता या आमच्या यूट्यूब चॅनलला. नमस्कार.